तंत्रज्ञान विकासासंदर्भात जगभरात स्पर्धा वाढली आहे. भारतही यापासून वंचित नाही. गेल्या काही वर्षापासून हायपर लूप तंत्रज्ञानावर जगभर संशोधन सुरू आहे. भारतातही याबाबत मोठ्या प्रमाणावर बोललं जात आहे. पुण्यातील MIT WPUच्या विद्यार्थ्यांनी हायपर लूपची निर्मिती केली. युरोपमध्ये होणाऱ्या हायपर लूप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हायपर लूप टेक्नॉलॉजी वर चालणारी वेगवान हायपर लूप ट्रेन मॉडेल तयार करण्यात आला. हा मॉडेल पुण्यातील MIT मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी तयार केला असून यात पर्यावरण गोष्टींचा वापर करून मजबूत पॉवर, अनेक सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्व समावेशक थर्मल मॅनेजमेंट सिस्टीमचा समावेश करण्यात आलाय. सोबतच याची 50 मीटर ट्रॅकवर 75 ताशी किलोमीटर वेगाने यशस्वी चाचणी करण्यात आली. हा प्रोटोटाइप प्रतिष्ठित ETH झुरिच स्वित्झर्लंड येथे आयोजित केलेल्या युरोपियन हायपरलूप आठवड्याच्या 2024 आवृत्तीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आम्ही मेगापॉड हायपरलूप आमचा हा जो संघ आहे तो हायपरलूप डिझाईन करतो आणि दरवर्षी युरोपियन हायपरलूप वीक मध्ये आपण भाग घेतो. हायपरलूप हे बेसिकली 5वं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे वाहन क्षेत्रातलं 5वं प्रकार आहे जो येऊ घातला आहे साधारणतः 2030 मध्ये. त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला ह्यातनं जो वेग मिळणार आहे तो प्रचंड वेग असणार आहे. साधारणतः पुणे मुंबई ही अंतर आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये पार करू शकतो. तर हे तंत्रज्ञान आपण डेव्हलप करतोय मागच्या 3 वर्षापासून आणि मागच्या 3 वर्ष आपण सतत आपल्याला युरोपियन हायपरलूप कडनं आपलं तंत्रज्ञान बघून त्यांच्याकडनं निमंत्रण येते त्यात भाग घेण्यासाठी. मागचे 3 वर्ष सतत MITची टीम, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची टीम भारताचं प्रतिनिधित्व करते. याच्या आधी आम्ही मागच्या वर्षी इंग्लंडला आणि त्याच्या आदल्या वर्षी नेदरलँडला प्रतिनिधित्व केलं आणि यावर्षी आम्ही पुढच्या महिन्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये ज्युरिक येथे भारताचं प्रतिनिधित्व करू. यावर्षीचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही अत्यंत कमी पैशामध्ये अत्यंत प्रगत असं तंत्रज्ञान बनवलेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही पॉड बनवत होतो. यावर्षी आम्ही आमचा स्वतःचा ट्रॅक बनवलेला आहे. बेसिकली हायपरलूपचा जो कन्सेप्ट आहे ट्यूब आणि कॅप्सूल त्याकडे जाण्याचं एक पुढचं पाऊल आम्ही यावर्षी घेतलेलं आहे ट्रॅक आणि पॉड बनवून. आणि मला अशी अपेक्षा आहे आणि आशा आहे की पुढच्या 2 वर्षात आम्ही ट्यूब आणि कॅप्सूलकडे जाऊयात. जगामध्ये दळणवळणाच्या 4 पद्धती आहेत, मात्र MIT कोथरूडच्या विद्यार्थ्यांनी या दळणवळणाची एक 5वी स्टेप शोधून काढली आहे. ती म्हणजे आहे हायपरलूप. खरं तर हायपरलूपच्या माध्यमातून जगामध्ये वेगवान सफर करता येईल असं तंत्रज्ञान या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी विकसित केलं आहे आणि हे तंत्रज्ञान भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी युरोपमध्ये जाणार आहे. त्यामुळे भारताची प्रगती युरोपमध्येही आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये पाहायला मिळणार आहे.